नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासने आणि आपण आपला जो भूगोल विषय आहे, या भूगोल विषयाच्या BA-SY या वर्गाकरता सेमिस्टर थर्डला आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ JS हा पेपर दिलेला आहे. आणि या पेपरमध्ये जे चौथं चॅप्टर आहे, त्या चॅप्टरमध्ये लँड यूज मॅपिंग हा आपण या ठिकाणी अभ्यासाला घेतलेला आहे. यामधली पहिला पण इंट्रोडक्शन असेल, डेटा असेल किंवा या संबंधित आपण माहिती यामध्ये घेतलेली आहे. त्याचप्रमाणे या आधीच्या जे माझे 2 लेक्चर झाले त्यामध्ये आपण आपल्याला जर पूर्ण भारतातील कोणत्याही राज्याचा लँड यूज मॅप किंवा डेटा घ्यायचा असेल तर तो आपण घेऊ शकतो. त्याचा सुद्धा अभ्यास आपण या आधीच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. तो व्हिडिओ मी यामध्ये अपलोड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जसं नागपूर दिलं ते नागपूर जिल्ह्यासाठीचा लँड यूज मॅप आपण तयार करू शकतो. आणि तिसरा जो पॉईंट होता AO आहे, एरिया ऑफ इंटरेस्ट, याचा सुद्धा मॅप आपण समजा मला या नागपूरमधला फक्त नागपूर तहसील असेल किंवा सिटी असेल, या सिटीचा किंवा एखाद्या छोट्याशा गावाचा अभ्यास करायचा असेल, जो माझा अभ्यास क्षेत्र आहे, त्या अभ्यास क्षेत्राचा जो अभ्यास म्हणजे मला डेटा घ्यायचा असेल LULC लँड यूज लँड करून, तो सुद्धा कशा प्रकारे घेता येईल याच्या संबंधित सुद्धा व्हिडिओ मी 3 अपलोड केले. आज आपला शेवटचा जो पॉईंट आहे यामध्ये लँड यूज मॅप. तर या लँड यूज मॅपमध्ये शेप फाईलच्या आधारावर कशा प्रकारे आपल्याला कोणत्याही ठिकाणचा लँड यूज मॅप आपण घेऊ शकतो. आणि या ठिकाणी यावरील AOI असेल, स्टेट संबंधित असेल किंवा डिस्ट्रिक्ट संबंधित जो काही आपण मॅप तयार केले होते त्यामधला जो इमेजच्या स्वरूपात होता. आणि आज जे आपण बघणार आहोत ते आहे लँड यूज मॅप शेप फाईलच्या स्वरूपात. तर या ठिकाणी आपण सुरू करूया. शेप फाईलच्या स्वरूपात कशा प्रकारे आपल्याला माहिती या ठिकाणी घेता येते. तर सर्वप्रथम आपल्याला याकरता वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी भुवन वेबसाईटवर जायचं आहे. या ठिकाणी भुवन इंडियन जिओ प्लॅटफॉर्म इस्रोचं जे यामध्ये जायचं आहे. या ठिकाणी एक लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला लॉग आउट करणं आहे, या ठिकाणी लॉग इन करणं आहे. तुमचा जो ईमेल ID वर पासवर्ड या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे. तर या आधीच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं ते आपण बघून घेऊ शकता. त्यानंतर थेमॅटिकलमध्ये या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट थीम या ठिकाणी घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण बघू शकता हे लँड यूज लँड कव्हर 10K याकरिता आपल्याला फेज 2 म्हणजे 18 ते 23 या दरम्यानचा जो लँड यूज लँड कव्हरचा डेटा आहे हा आपल्याला 10K मध्ये उपलब्ध आहे. यासाठी आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट टेस्ट कोणतं राज्य आहे त्या राज्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मी महाराष्ट्र जे आहे महाराष्ट्रावर क्लिक करेन आणि त्यानंतर मी व्ह्यू या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता आपल्याला महाराष्ट्र त्यामधला जे जिल्हा आहे तर ह्या जिल्हासुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी नागपूर किंवा औरंगाबाद या दोनपैकी एक कोणताही निवडू शकतो. या ठिकाणी आपण नागपूर घेऊया. ठीक आहे. आणि या ठिकाणी गेट डेटा हा या ठिकाणी दिलेला आहे आणि गेट डेटावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काही थोडं प्रमाणात त्या इस्रो जे आहे यांनी माहिती मागितली आहे, ती माहिती आपल्याला या ठिकाणी भरून द्यायची आहे. याच्यावर ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. लँड यूज लँड कव्हर 10K फेज 1. या ठिकाणी तुम्ही रिसर्च प्लॅनिंग करत आहे की रिसर्च स्टुडंट आहे, तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे की हा जो काही डेटा आहे हा डेटा मला एखाद्या कॉन्फरन्समध्ये माझा पेपर पब्लिश करणं आहे किंवा माझा नागपूर या जिल्ह्यावरती ती लँड यूज लँड कव्हरवरती माझा एक शोध प्रबंध तयार करत आहोत किंवा आणखी काही असेल तर या संबंधीची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे, ती आपण लिहून घ्यावी. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोणत्या आपल्याला नागपूरसाठी जर असेल तर या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र जे आहे महाराष्ट्र राज्य क्लिक करणं आहे. महाराष्ट्रामधलं आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला नागपूर हा जिल्हा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. नागपूर क्लिक करायचं आहे आणि हे जे रिक्वेस्ट आहे ही सबमिट करायची आहे. जेव्हा ही रिक्वेस्ट आपण सबमिट करतात तेव्हा तुम्हाला तुमची जी वेबसाईट या ठिकाणी दिली आहे या वेबसाईटवर तुम्हाला त्या संबंधीचा डाटा हा पाठवला जातो या इस्रो मार्फत. आणि मी ही जी प्रक्रिया ही आधीच केलेली आहे, तर आपण या ठिकाणी बघू शकता. आणि हा
QGIS मध्ये माझा या ठिकाणी आपल्याला हा डाटा घ्यायचा आहे. या ठिकाणी बघू शकता LULC 10K फेज 2 हा मी जे रिक्वेस्ट सबमिट केली होती ती रिक्वेस्ट होती 70991 याप्रमाणे ती होती. आणि ही शेप फाईल जी आहे ही शेप फाईल या ठिकाणी दिसून येते दोन प्रकारची. या ठिकाणी SHT ही शेप फाईल आपल्याला या ठिकाणी डबल क्लिक करून या ठिकाणी घ्यायची आहे. या ठिकाणी ही शेप फाईल जी आहे या प्रोजेक्टवरती आपण या ठिकाणी कामासाठी म्हणजे अपलोड करून घेत आहोत. तर मित्रांनो या प्रकारची ही शेप फाईल आपल्याला लँड कव्हर जे आहे नागपूरकरता आहे, नागपूर जिल्ह्याकरता हे या ठिकाणी दिसत आहे. या आधीचे जे आपण लँड कव्हर मॅप जे बनवले होते ते इमेजच्या स्वरूपात होते. शेप फाईल आणि त्या आधीचे इमेजेस आहे याच्यामध्ये हा फरक आहे की या ठिकाणी आपल्याला हा जो डेटा आहे हा डेटा आपल्याला या ठिकाणी आपण हा पूर्ण डेटा जो आहे शेप फाईलच्या स्वरूपात आहे. आणि या आधीचे जे इमेजेस होते त्या म्हणजे ज्या काही आपण नागपूर संबंधित लँड कव्हर घेतले होते ते इमेजच्या स्वरूपात होते, त्याच्यामध्ये बदल करता येत नव्हते. आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो याच्यावर जर आपण क्लिक केलं आणि या ठिकाणी प्रॉपर्टीमध्ये जर गेलो आणि या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला या ठिकाणचे जे कलर असेल जे वेगवेगळ्या स्वरूपाचे कलर आपल्याला हे चेंज करता येतील. आपण ॲग्रिकल्चर एरिया असेल तर ॲग्रिकल्चर एरियासंबंधित आपण वेगळा त्याला कलर देऊ शकतो. व्हेजिटेशन असेल तर व्हेजिटेशनसाठी सुद्धा वेगळा कलर आपण देऊ शकतो. तर या ठिकाणी बघू शकता आपल्याला हा सिम्बॉल जे आहे सिम्बॉलसुद्धा आपल्याला या ठिकाणी घेता येते. या ठिकाणी आपल्याला सिंगल सिम्बॉलमध्ये आहे त्याला आपण कॅटेगराईजमध्ये क्लिक करायचं आहे. आपण या ठिकाणी कोणत्या बेसवर कॅटेगराईज करायचं आहे, फेज 1च्या बेसवर, फेज 2च्या लेवल 1. तर या ठिकाणी मी लेवल 1 घेतो या ठिकाणी अभ्यासासाठी. ठीक आहे. आणि या ठिकाणी मी क्लासिफाईड करतो. या ठिकाणी दिसून येते की ॲग्रिकल्चर एरिया, बिल्डअप एरिया, फॉरेस्ट एरिया, अदर वेस्टेज एरिया आणि वॉटर एरिया ही वेगवेगळ्या स्वरूपाच्या 5 स्वरूपाच्या आपल्या माहिती या ठिकाणी उपलब्ध होतात. ठीक आहे. याला आपण डिलीट करूया आणि अप्लाय करूया. ओके. तर मित्रांनो या ठिकाणी दिसून येते की कशा प्रकारे तो जो वेगवेगळ्या स्वरूपाचा कलर आपल्या शेप फाईलच्या स्वरूपात दिसून येत आहे. आता मला या ठिकाणी ॲग्रिकल्चर एरिया याला कलर चेंज करायचा आहे. तर मला या ठिकाणी क्लिक करून मी याला येलो कलर देतो. ओके. या ठिकाणी आपण बघू शकता या प्रकारे सगळं माहिती आपण वॉटर बोर्डसाठी आपण ब्ल्यू कलर या ठिकाणी देऊया. ओके. यामध्ये आपण कलर पूर्ण चेंज करू शकतो. जे कलर आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे. फॉरेस्टसाठी आपण ग्रीन कलर देऊ शकतो. म्हणजे जो कलर आहे तो आपल्याला या ठिकाणी कलर हा या ठिकाणी देता येते. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण जर ह्या फाईलवरती राईट क्लिक केलं तर या ठिकाणी आपण बघतो ओपन ॲटिट्यूड टेबल. या ठिकाणी पूर्ण जी माहिती आहे ही माहिती या ठिकाणी आपल्याला मिळून जाते. हे बघू शकता तुम्ही. LULC 1, 2, 3 लेवल बिल्डअप एरिया किती आहे याचं एरिया इन स्क्वेअर किलोमीटर आपल्याला दिसून येतं. पूर्ण जी माहिती आहे ही पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी म्हणजे या जे शेप फाईल आहे शेप फाईलच्या सगळ्या स्वरूपाची माहिती आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होते. म्हणजे ह्या नागपूरच्या संबंधित जेवढी काही माहिती आहे ही पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी भेटून जाते. याला आपण फिल्टर करून वेगवेगळ्या स्वरूपाची ज्या स्वरूपाची माहिती पाहिजे त्या स्वरूपाची माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकतो. उदाहरणार्थ आता मला फक्त या ठिकाणी ॲग्रिकल्चर एरिया दाखवत आहे. या ठिकाणी आपण पूर्णतः याला करून फक्त आपण बघू शकता या ठिकाणी फक्त ॲग्रिकल्चर एरियाच मला दाखवत आहे. येथे याच्या संबंधीची पूर्ण माहिती आपण घेऊ शकतो. आणि अशा प्रकारे शेप फाईलच्या आधारावरती सुद्धा आपल्याला लँड कव्हर मॅप कशा प्रकारे घेता येते याची माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. मला अपेक्षित आहे की ही माहिती आपल्याला समजली असेल आणि या संबंध पुढच्या लेक्चरमध्ये हा मॅप कशा प्रकारे तयार करायचा याची सुद्धा माहिती आपण बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.